बातमीपत्राकडे वळणार आहोत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्या। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या खासदारांची मतं फुटली। ठाकरेंच्या पक्षाची 5 तर शरद पवारांच्या पक्षाची 2 मतं फुटल्याचा एनडीएच्या नेत्यांचा दावा। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीची 14 मतं फुटली। इंडिया आघाडी देखील फुटणार का? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा। एनडीएचे सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती। इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डींचा पराभव। सीपी राधाकृष्णन यांना 452 तर बी सुदर्शन रेड्डींना 300 मतं। ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल। वनमंत्री गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग। नेपाळमधील हिंसाचारानंतर आज आंदोलनकर्त्यांची महत्त्वाची बैठक। पंतप्रधान ओली आणि राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतरच्या रणनीतीवर होणार चर्चा। नेपाळ सैन्यदल प्रमुखांनी केलं शांततेचं आवाहन। नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा राजीनामा तर नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी दिला राजीनामा। आतापर्यंत 23 आंदोलकांचा मृत्यू, शेकडो आंदोलक जखमी। पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा। हिमाचल प्रदेशला 1500 कोटी तर पंजाबला 1600 कोटींची मदत जाहीर। आशिया कप स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना आज यूएई विरोधात। विजयी शुभारंभ करण्यासाठी टीम इंडियाचे शिलेदार सज्ज। आणि आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी। दमदार फीचर्ससह बहुप्रतीक्षित आयफोन 17 अखेर लॉन्च। आयफोनचा आतापर्यंतचा सर्वात तस्लीम आयफोन एअरचंही दिमागदार लॉन्चिंग। बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। नेपाळमध्ये अराजकता निर्माण झाली आहे। सोशल मीडियावरील बंदीच्या कारणावरून उसळलेला हिंसाचार ही बंदी मागे घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील सुरू होता। आक्रमक झालेल्या आंदोलकांनी नेपाळच्या संसद आणि सुप्रीम कोर्टाला आग लावली। त्याचसोबत आंदोलकांनी नेपाळच्या मंत्र्यांच्या घरांवरही हल्ला केला। या हिंसाचारामुळे नेपाळमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं। यातच नेपाळचे पंतप्रधान ओलींनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। पाहूयात। नेपाळच्या संसदेला लावलेली आग, नेपाळच्या सुप्रीम कोर्टात आगडोंब, माजी पंतप्रधान आणि मंत्र्यांना आंदोलकांकडनं मारहाण। जीव वाचवण्यासाठी धावपळ करत असलेले मंत्री, असं अराजकतेचं चित्र नेपाळची राजधानी काठमांडूत दिसलं। सोशल मीडियावरती बंदी घातल्यानंतर उसळलेला हा आंदोलनाचा भडका। बंदी घालण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतरही सलग दुसऱ्या दिवशी पाहायला मिळाला। किंबहुना तो अधिक आक्रमकपणे दिसला। पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आंदोलकांनी दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येनं आंदोलक रस्त्यावरती उतरवले। या आंदोलकांनी सरकारी इमारतींना आणि सरकारमधल्या मंत्र्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली। आक्रमक आंदोलनकर्त्यांनी नेपाळच्या संसद भवनालाच आग लावली। यामध्ये संसद भवन जळाल्याचं पाहायला मिळालं। नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या निवासस्थानीही आगडोंब उसळला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। नेपाळच्या सुप्रीम कोर्टालाही आंदोलकांनी लक्ष्य केलं। सुप्रीम कोर्टाला आंदोलनकर्त्यांनी आग लावली। आंदोलकांकडनं ठिकठिकाणी जाळपोळ झाली। त्यामुळे नेपाळची राजधानी काठमांडूवरती धुराचे लोट पाहायला मिळाले। नेपाळच्या रस्त्यांवरती वाहनांची जाळपोळ झाली। संतप्त आंदोलकांनी पोलिसांवरच हल्ला केल्याचं पाहायला मिळालं। नेपाल पुलिस ने जितना ज्यादा किया ना कल कमती में 19 लोगों को स्टूडेंट को नेपाल पुलिस ने गोली मारा। चुन चुन के गोली मारा। उसने गोली मारने का एक तरीका होता है ना, गोर में मार के उसे घायल कर देने का, पर वैसा नहीं किया उसने सीधा यहाँ पर मारा है, डायरेक्ट वो मर गया है।
केवळ इमारतींनाच आगी लावण्यापुरते आंदोलनकर्ते मर्यादित राहिले नाहीत, तर त्यांनी ओली सरकारमधले मंत्री आणि माजी पंतप्रधान सोबतच त्यांच्या घरांनाही लक्ष केलं आणि आंदोलकांनी घरात घुसून माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांना मारहाण केली. देऊबा यांच्या पत्नीला सुद्धा मारहाण झाली. नेपाळचे अर्थमंत्री विष्णू पोडेल यांना काठमांडू इथल्या त्यांच्या घराजवळ पाठलाग करून मारहाण करण्यात आली. त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. यामध्ये एक निदर्शक त्यांच्या छातीवरती लाथ मारताना दिसला. आंदोलकांनी नेपाळमधल्या जेल परिसरालाही धडक दिली. राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रबी लामिछाने यांची सुटका करण्यात आली. यावेळी ललितपूरच्या नाखू तुरुंगातनं सगळे कैदी पळून गेले. ये देश हमारा है, ये जिंजी लोग का देश है. ये नेता लोग सब भाग गया. ये नेता लोग काम चोर है, भ्रष्टाचारी है. और ये देश के लिए ये जिंजी ने 2 दिन में सब कुछ कर दिया. पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतरच केपी शर्मांनी काठमांडूतनं पळ ठोकलाय. हेलिकॉप्टरमधनं त्यांचा पलायनाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. नेपाळमध्ये राजकीय स्थित्यंतर घडवून आणणं, ओली सरकारला खाली खेचणं हाच त्याचा उद्देश होता. हेच आता या सगळ्या घडामोडींवरनं स्पष्ट होत आहे. आणि विशेष म्हणजे ह्या गोष्टी इतक्या स्पॉन्टेनियस होत नाही. अख्ख्या नेपाळमध्ये एकाच वेळेला एवढे प्रचंड मोठी निदर्शनं होत आहेत, इतक्या संघटित पद्धतीने निदर्शनं होत आहेत. ज्या पद्धतीने ते संसदेमध्ये असतील, राष्ट्रपती भवन असतील किंवा माजी पंतप्रधानांवरती आक्रमण होत आहेत, हे सगळं अनप्लॅन्ड होतं, स्पॉन्टेनियस होतं असं म्हणता येत नाही. मला असं वाटतं की याच्यामध्ये एक पद्धतीची संघटित विचारसरणी कार्यरत आहे. नेपाळी काँग्रेस जो एक ऑल्टरनेटिव्ह राजकीय पक्ष होता, त्यांच्यावरती सुद्धा हल्ले होत आहेत. म्हणजे हे जे आंदोलक आहेत त्यांना नेपाळी काँग्रेस सुद्धा मान्य नाही. आणि हा जो प्रचंड आहे, ज्याचा जो MCC नावाचा पक्ष आहे, त्याच्यावरती सुद्धा हल्ले होतात. म्हणजे त्यांना प्रचंड सुद्धा मान्य नाही. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात असा की जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहे त्याच्यावरती त्यांना कोणीही मान्य नाहीये. नेपाळमधनं सध्या आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द झाली आहेत. नेपाळमध्ये एकूणच अराजकतेचं वातावरण असून भारताचा शेजारी असलेला आणखी एक देश राजकीय अस्थिरतेच्या भोवऱ्यात सापडलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये शेतकऱ्यांसाठीच्या अतिउच्चदाब, उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजनेसाठीच्या वीजदर सवलत योजनेला आणखी 2 वर्षांसाठी म्हणजेच मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मुदतवाढ देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारनं कापसावरील 11% आयात शुल्क शून्य करण्याच्या निर्णयाला 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे. आधीच कापसाला समाधानकारक भाव मिळालेला नाही आणि त्यातच हा निर्णय घेतल्यानं यंदाही कापसाचे भाव कमीच राहण्याची शक्यता आहे. या निर्णयाबाबत शेतकरी वर्गात नाराजी आहे. नाशिक शहरावर धुक्याची चादर पसरली आहे. वातावरणात गारवा पसरलेला आहे. गुलाबी थंडी, दाट धुका आणि दवबिंदू असं वातावरण नाशिककर अनुभवत आहेत. मुंबई महानगरपालिकेनं मुंबईत रस्ते काँक्रिटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला असून पावसाळ्यामुळे थांबलेली ही कामं येत्या 1 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. मात्र यावेळी मुंबई महापालिकेनं नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते काँक्रिटीकरणाची इत्यंभूत माहिती देणारा डॅशबोर्ड तयार केलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना आपापल्या विभागातील रस्त्यांची कामं कधी सुरू होणार, रस्त्याचं काम कधी पूर्ण होणार याबाबतची संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत देशातील 130 शहरांमध्ये स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 करण्यात आलं. त्यामध्ये पुणे शहराला 10वा क्रमांक मिळालेला आहे. गेल्या वर्षी पुणे शहराला या सर्वेक्षणात 23वे स्थान मिळालं होतं. महापालिकेच्या प्रयत्नांमुळे शहराची हवेची गुणवत्ता सुधारलेली आहे. गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी रात्री उशिरापर्यंत PMP प्रवासी सेवा सुरू होती आणि या काळात विनातिकीट प्रवास करणाऱ्या 1070 फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 5,35,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय. ॲपलनं आपलं नवं एअरपॉड्स प्रो 3 लॉन्च केलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे हे प्रीमियम ऑडिओ एक्सपिरियन्स देण्यासाठी डिझाईन करण्यात आलेले आहेत. एअरपॉड्स 3 प्रो मध्ये कस्टम आर्किटेक्चर मिळतं आणि यामुळे चांगला बास आणि क्लिअर ऑडिओ ऐकू येतं असं कंपनीनं म्हटलंय. आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आयफोन 17 सिरीज भारतामध्ये लॉन्च झाली आहे. यामध्ये प्रो, प्रो मॅक्स आणि एअर हे व्हेरियंट आहेत. 82,090 रुपयांपासून हा फोन भारतात उपलब्ध असणार आहे.
बीएमसीच्या जाहीर प्रारूप आराखड्यावर आजपासून सुनावणी होणार आहे. प्रारूप आराखड्यावर 488 हरकती आणि सूचना आलेल्या आहेत. ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवर 270 हरकती सूचना प्राप्त झाल्या होत्या आणि या हरकतींवर आज पालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात सुनावणी पार पडणार आहे. मुंबईत एकूण 698 किलोमीटर लांबीच्या रस्ते कामांपैकी आतापर्यंत 49% कामं पूर्ण झालेली आहेत. उर्वरित कामं ऑक्टोबर महिन्यापासून हाती घेण्यात येणार असून ही सर्व कामं पूर्ण होण्यास 2027 उजाडणार आहे. त्यामुळे खड्डेमुक्त मुंबईचा हा प्रकल्प पूर्ण होण्यास अजून सुमारे 1.5 वर्ष लागणार आहे. मुंबईतील 85% रिक्षा आणि टॅक्सी चालकांना इलेक्ट्रिक वाहनांबद्दल माहिती असली तरी चार्जिंग सुविधा, वित्तीय सहाय्य आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे इलेक्ट्रिक वाहनांना मर्यादित प्रतिसाद मिळतोय. परिणामी मुंबईमध्ये शाश्वत सार्वजनिक वाहतूक प्रणाली निर्माण करण्याची प्रक्रिया मंदावत असल्याचं एका अभ्यासातून उघड झालंय. गर्भपात करू इच्छिणाऱ्या अल्पवयीन मुलींची गोपनीयता महत्त्वाची आहे. नको असलेली गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांकडे जाणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या गोपनीयतेचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं 3 आठवड्यांमध्ये मार्गदर्शक तत्त्व तयार करून ती अधिसूचित करा असे आदेश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले. मुंबई महानगरपालिकेच्या विवाह नोंदणी सेवांतर्गत आता शनिवार आणि रविवारी देखील विवाह नोंदणी करता येणार आहे. एवढंच नव्हे तर सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये दररोज होणाऱ्या नोंदणींपैकी 20% नोंदणी या जलद विवाह नोंदणी सेवा म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहेत आणि या दोन्ही सेवांचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्यांना नोंदणीच्याच दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. डोंबिवलीतील रेरा प्रकरणात अडकलेल्या 65 इमारतींसंदर्भात मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली आणि या इमारतींमध्ये राहणारे निरपराध रहिवासी हे गुन्हेगार नाहीत. खरे गुन्हेगार म्हणजे विकासक असून कारवाई त्यांच्यावरच व्हावी अशी ठाम भूमिका बैठकीमध्ये मांडण्यात आली. आशिया चषकासाठी भारतीय संघ सज्ज झालाय. आज दुबईमध्ये युएई विरोधात भारताचा सामना रंगणार आहे. युएई विरुद्ध भारतीय संघ प्लेइंग 11मध्ये प्रयोग करण्याची शक्यता आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी या सामन्याला महत्त्व प्राप्त झाले. आशिया कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्ताननं हाँगकाँगचा पराभव केला. हाँगकाँगचा 94 धावांनी पराभव करत अफगाणिस्ताननं विजयी सुरुवात केली. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत.